वरळी अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहला अटक झाल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे बोलतात तर मग कशी वागणूक मिळाली असती नाखवाला? पण ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. विषय पूर्ण झाला की एक गोष्ट पाहायला मिळत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना होत आहे या घटनेमध्ये मुंबई पोलिसांचं खूप मोठं नाव आहे, परंतु 60-60 तास लागत आहे असा आपण आरोप करताय. बघा, मुंबई पोलीस खूप चांगलं काम करत असतात, दिवस रात्र मेहनत करत असतात, पण गृह खातं आणि गृह मंत्रालय, गृहमंत्री काय करत आहेत ते का स्वतः उत्तर देत नाहीयेत, ते का बोलत नाहीयेत? आम्हाला काय आता निबंध लिहून यायला लागणार त्यांच्याकडे? या दोनों मिहिर शाह को 60 घंटे लग जाते हैं पकड़ने के लिए. हम अगर पूरा सीक्वेंस देखें तो वो जिस जूहू के बाहर से निकला था वो सारे फुटेजेस हैं. आपके पास सही चैनल्स के पास बिल भी है, उसका सब है. तो अगर आपके पास आ सकता है तो गृह खाता क्या कर रहा है? आदित्यजी, पुण्याची घटना असेल किंवा मुंबईची असेल, आरोपीला पकडायला 60 तास घेतले जात आहेत. नेमकं काहीतरी घडतंय गृह खात्यामध्ये म्हणून होत आहे. हे आता आपण पॅटर्न राबवला जातो. हा आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, कारण पुण्याची जी पण घटना होती, अनेक पत्रकारांनी ट्विट केलं की रात्री कोणी फोन केला. बघा, मी एक समजू शकतो, ऍक्सिडेंट कोणाकडून होऊ शकतो, पण ऍक्सिडेंट कुठच्या गोष्टीमुळे होतंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ड्रंक ड्रायव्हिंग असेल, रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल, ओव्हर स्पीडिंग असेल, तर त्याला हिट अँड रन किंवा आता मर्डर म्हणून ट्रीट केलं गेलं पाहिजे. ह्याच्यात कोण कोणाच्या मागे आहे, कोणाकडून फोन गेले, काय गेलं, हे आपण तपासलं पाहिजे. आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित आहे का? आज तुम्ही बघा, ट्रेनचे ऍक्सिडेंट देशभरात होत आहेत. तुम्ही विमानतळाला गेलात तर विमानतळ कोसळतंय, रस्त्यावर कोणी चालत असेल त्याला मागून येऊन गाडी ठोकते आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मग नक्की या देशात सुरक्षित आहे तरी कोण, हा प्रश्न विचारण्यासाठी काय है कि ब्लड सैंपल 60 घंटों बाद ब्लड सैंपल मिलने वाला है आपको, जो उन्होंने लिया होगा वो उसमें मिलने वाला है आपको. यही मेरा सवाल था. और इसीलिए मेरी मांग यही है, अभी ब्लड सैंपल या इसमें न जाते हुए जो सीसीटीवी में दिख रहा है, जो ड्राइवर ने भी कहा है, जो विक्टिम है उन्होंने कहा है, नाकवा जी ने कहा है, उसे मर्डर जैसे ही ट्रीट किया जाए. क्योंकि हिट एंड रन की तो एक बात होती है, लेकिन इन्होंने घसीटते हुए डेयरी तक लेके गए और फिर रिवर्स में आके भी उड़ाया है. तो ये मर्डर ही है और मर्डर जैसे ही ट्रीट हुआ जाए. नाही, पुण्यात होता, आता ह्याच्यात मला माहित नाही, मी फोनाफोनीमध्ये जाणार नाही, पण स्पष्ट गोष्ट ही आहे की गृह खातं 60 तास लागले कशामुळे हे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. मी आता राजकारणात जाणार नाही, पण नक्की कोण कोणाशी जोडलेला आहे, तो स्टिकर जो पक्षाचा होता तो कोणी काढायला मदत केली, लगेच नंबर प्लेट कोणी काढायला मदत केली, हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी मुंबईत होते, इतर महाराष्ट्रामध्ये होते. या प्रकरणामध्ये ड्रग्सचे सॅम्पल त्या मुलांच्या मधून मिळाले पाहिजे म्हणून 60 तासाचा डिले करण्यात आला असं वाटतं. बघा, हे मी हाऊसमध्ये पण बोललो होतो, मला वाटतं बाहेर पण कुठेतरी बोललोय. बल्क ड्रग पार्क इथून गुजरातला आणि गुजरातमधून ड्रग बल्क ह्याच्यात इथे आणतात. हा कुठचा न्याय आहे? कशासाठी असं होतंय? बरोबर. आपल्याला आठवत असेल कारण मी देखील इतिहासाचा विद्यार्थी आहे. इतिहास अनेकदा वाचत असतो, ऐकत असतो, पाहत असतो, कारण आपलं सगळं मी पुस्तकं वगैरे ह्याच्यात असतो. इतिहास मला देखील आवडतो. आणि ज्या मिनिटाला मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की वाघनखं ती अफजल खानाचा कोथळा काढण्याची आणत आहेत, मला वाटतं व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्येच खालती दिलेलं आहे की एक कन्फर्म नाहीये की तीच वाघनखं आहे. आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला होता, साधा प्रश्न होता, अख्खाच्या अख्खा पक्ष माझ्या अंगावर आला आणि तरी देखील मी त्या प्रश्नावर ठाम होतो. आज व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमकडूनच ह्या इतिहासकारांना उत्तर मिळालेलं आहे की तीच वाघनखं आहेत का, तर ती नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मग माझा उपप्रश्न हा येतो की मागच्या वर्षी मुनगंटीवार साहेबांनी 10 दिवस युकेचा दौरा केला होता, सगळ्या म्युझियममध्ये जाणार होते आणि महाराष्ट्राचं जे जे आहे तिथे ते आणणार होते. 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, सरकारी पैसा वापरलेला आहे, टॅक्सपेअरचा पैसा वापरलेला आहे. मग त्या 10 दिवसाच्या ट्रिपचा किंवा सुट्टीचा महाराष्ट्राला काय फायदा झाला, हा त्यांनी इथे पोडियमवर येऊन जनतेला सांगावं. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा